गुड इव्हनिंग मित्रांनो. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या शेअर बाजारच्या कन्सेप्ट बद्दल बोलणार आहोत, ज्याला आपण शॉर्ट सेलिंग म्हणतो. आता आपण थोडंसं विस्ताराने सांगायचं झाल्यास, आपण शेअर मार्केटमध्ये काय करतो की आपण पडलेल्या शेअरचे किंवा कमी किमतीतल्या शेअर विकत घेतो आणि वाढलेल्या किमतीमध्ये विकतो, आणि जो काय आहे तो नफा आपण आपल्या खात्यामध्ये जमा करतो. हे झालं आपलं नॉर्मल व्यवहार. म्हणजे यावेळेस काय होतं, बाजार चढता असतो, पण याच्या उलट पण नेहमी पॉसिबल असतं. याच्या उलट्या पद्धतीने पण बाजारात खेळणारे लोक असतात, ज्याला आपण शॉर्ट सेलर्स म्हणतो. म्हणजे काय की आधी विकायचं आणि मग खरेदी करायचं. हे कसं काय शक्य आहे? तर हे शक्य आहे कारण की अशी प्रोव्हिजन आपल्याला आपल्या देशात आपल्या नियामक सेबीचा जो नियामक आहे त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आता ते मी थोडंसं विस्ताराने सांगतो. 100 रुपयाचा शेअर जर का आपण घेतला, 120 ला विकला, तर तो झाला चढत्या बाजारातला अंदाज आणि आपला नफा बुक करणे म्हणजे 20 रुपयाचा नफा बुक करणे. पण याच्या उलट पण शक्य आहे की एखाद्या वेळेस एखादा जर का शेअर मार्केट मधला ब्रोकर म्हणा किंवा इन्व्हेस्टर म्हणा किंवा ट्रेडर म्हणा, त्याला खात्री आहे की बाजार पडणार आहे, तर पडणाऱ्या बाजारामध्ये नुकसान होऊ न देता असे काही ट्रेडिंगची सोय झालेली आहे, ज्याला आपण इंट्राडे ट्रेडिंग म्हणता येईल, की पडणाऱ्या बाजारात पण आपण आपला फायदा करता आला पाहिजे. म्हणजे कसे, हाच 100 रुपयाचा शेअर जर का त्या व्यक्तीला खात्री आहे की तो पडणार आहे, तर तो 100 रुपयाला विकतो आणि वाट पाहतो की बाजार कधी पडेल. एका दिवसभराच्या पिरियडमध्ये वाट पाहतो. नॉर्मली शॉर्ट सेलिंग हे इंट्राडे असतं, दिवसभरासाठी असतं. तो त्याच्या ब्रोकरला सांगतो की माझ्यासाठी तुम्ही एक शेअर माझ्या अकाउंटमध्ये तजवीज करा त्याची, आणि तो शेअर मी शॉर्ट करणार आहे. मग जर का दिवसभरात त्याचा भाव 85 रुपये झाला, 85 रुपीज झाला, तो 85 रुपीजला तो ब्रोकरला सांगतो की तो आता खरेदी करा. म्हणजे काय की तो 100 रुपयाला आधी विकतो आणि 85 रुपयाला खरेदी करतो. म्हणजे त्याला नक्त फायदा कितीचा झाला? 15 रुपयाचा झाला. म्हणजे पडता बाजारात पण त्याला फायदाच झाला. आता या व्यवहार नॉर्मली इंट्राडे असतात, की जे बाजार संपल्यानंतर ते स्क्वेअर ऑफ होतात. म्हणजे हे एक प्रकारचा करार असतो ब्रोकर मध्ये आणि त्या ट्रेडर मध्ये किंवा इन्व्हेस्टर मध्ये. तो करार पूर्ण केला जातो आणि तो व्यवहार पूर्ण केला जातो. आता याच्यातले काही, ज्याला आपण बेसिक्स मध्ये काही धोके म्हणता येईल, तर स्टॉप लॉस लावणे. आता स्टॉप लॉस लावणे म्हणजे काय? याच्या उलट जर का विचार केला, आपण पडत्या बाजारात बेट लावलेली आहे की पडत्या बाजारात अंदाज केलेला आहे, आणि याच्या उपर जर का आपला अंदाज चुकला आणि चढला, तर निश्चितच जेव्हा हा व्यवहार स्क्वेअर ऑफ होईल किंवा हा व्यवहार जेव्हा पूर्ण होईल संध्याकाळी, तेव्हा आपल्याला तो विकत घ्यावा लागेल. म्हणजे 100 रुपयाला विकलेला शेअर 115 रुपयाला उलट झाला तर 115 रुपयाला विकत घ्यावा लागेल. म्हणजे त्या केसमध्ये आपल्याला 15 रुपयाचा नुकसान झालेलं आहे. तर या केसमध्ये आपण लिमिट लावू शकतो, ज्याला आपण स्टॉप लॉस म्हणता येईल, की मी 108 रुपयाचं लिमिट लावलं की जर का हा 100 रुपयाचा शेअर जर का 8 रुपयांनी चढला, तर मला 8 रुपयाचंच नुकसान होईल, पुढं नुकसान होणार नाही. आता याच्यात गंमत अशी आहे की जसं वर किती शेअर चढेल याचा काही अंदाज नाही, तसं वर शेअर शॉर्ट सेलरनी जर का एखादी पोझिशन घेतली, तर वर जर का तो शेअरचा भाव गेला तर त्याचं नुकसान किती होईल हे याचा काही अंदाज नाही. जर का शॉर्ट त्यांनी काही लिमिट किंवा स्टॉप लॉस लावला नाही, तर तो व्यवहार त्याला पूर्ण करावाच लागतो आणि प्रचंड लॉस होऊ शकतो. याच्या उलट जर का नॉर्मल व्यवहार आपण केला, म्हणजे कमी भावात घेतला आणि जास्त भावात, कमी भावात घेतला आणि जास्त भावात विकला, त्या केसमध्ये शेअर कितीही चढला तरी फायदाच होणार आहे आणि कितीही पडला तरी घेतलेल्या भावा इतकाच पडणार आहे. तर नेमकं इथं पहिल्या केसमध्ये जो आपण कमी भावात घेतो जास्त भावात विकतो, याच्यात फायदा अनलिमिटेड आहे. आणि शॉर्ट सेलिंग मध्ये जो आपण आधी विकतो आणि मग खरेदी करतो, तो जर का शेअर चढला तर याच्यात लॉस अनलिमिटेड आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. या गोष्टीसाठी आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. या गोष्टीसाठी रोज आपल्याला जे चार्ट्स असतात ते चार्ट्सचे अंदाज कसे बांधायचे हे आपल्याला ठरवावं लागेल. या गोष्टीसाठी प्रत्येक गोष्टीच्या टच मध्ये राहावं लागेल. म्हणजे जो काय शेअर मार्केटचा हे जे ज्याला आपण एक ब्युटी म्हणू, की लोक चढणाऱ्या बाजारात पण नफा कमवतात आणि उतरणाऱ्या बाजारात पण नफा कमवतात. पण यासाठी तुम्हाला योग्य ते मार्जिन मनी ठेवावं लागेल, योग्य ते माहिती ठेवावं लागेल, आणि तरच ही पोझिशन घेता येईल. ही माहिती आपल्याला कशी वाटली, या माहितीचा आपण योग्य उपयोग करावा
आणि पडत्या बाजारात पण फायदा करावा ही इच्छा म्हणून हा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी शेअर करत आहे. हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.